आता बैलगाडी जुनी होत चाललेली आहे. आता ही रस्ता आहे बघा आमचा चांगली रोड, हे नामशेष होत चाललेले आहे. याची माहिती तुम्हाला देतो. त्याला ही लोक दिसते धाव म्हणतात, त्याला पुढचं म्हणतात, त्याला हारा म्हणतात, त्याला मणी म्हणतात, त्याला बंड म्हणतात, बंड म्हणतात, त्याला कणा म्हणतात. आता लोखंड दखल नाही, त्याच्या आत एक लोखंड आहे त्याला आंबवण म्हणतात, त्याला कुणी म्हणतात. आणि इकडे त्याला साथी म्हणतात, साथी, त्याला करळ्या म्हणतात, त्याला गुट्ट म्हणतात. आणि इथं पुढे दांड्या जोडलेल्या असतात. आणि हे इथं दखली असते ह्याला खऱ्या म्हणतात, त्याला कुडकी म्हणतात. कोकणी ह्याला की म्हणतो बैलगाडीची कुडकी म्हणतात. हे काय झालंय मगाशी तुम्हाला मी लाकडी गाडीची माहिती झाली. आता आणि इकडं लोक ती नामशी सुद्धा चाललेली गाडी, आता सगळं लोखंडी आलं. तुम्हाला मी मराठी म्हणजे लाकडी गाडीची माहिती सांगितली, फक्त त्याला आता दांड्या नव्हत्या. आता हे मगाशी बुट्ट्यापर्यंत आपण इथं आलो बघा. बुट्ट त्याला त्या दांड्या जोडलेल्या असतात, त्याला ही आळदांडी म्हणतात. आणि ह्याला ढकली म्हणतात, त्याला आळदांडी म्हणतात, त्याला दांड्या म्हणतात, त्याला खुसपू म्हणतात किंवा खुटवा म्हणतात, त्याला जू म्हणतात. त्याला हे का नाही ही लोखंडाचं दिसतंय त्याला खिड म्हणतात. आणि ही जी आहे ही याला साप्ती म्हणतात. आणि त्याला जी काय म्हणतात माहिती आहे का, त्याला गोडी म्हणतात. समजा बैल तुमचं हे झालं, जर सोडायचं म्हटलं तर तुम्हाला हे असं हे गोडी लावून बैल सोडली जातात बघा. शेतकरी असा सोडतो, हा हे अशी गोडी ही केली जातात, तसंच बैल निघून जातात. आणि ही संपूर्ण गाडी चाकाचा शोध कधी लागला तर 3500 वर्षापूर्वी लागलेला आहे. ह्याचे बरेचसेच पुरावे, कोण अमेरिका म्हणतोय, कोण इराक म्हणतोय, कोण मेसोपोटेमिया म्हणतोय, कोण पुरातन लोकशास्त्र म्हणतोय, कोण इतिहासकार म्हणते. ती 3500 वर्षापूर्वी लावला, त्यामुळेच मानवाची उत्क्रांती झाली. आणि पहिलंच चाक तयार झालं ते बैलगाडीचं. त्याच्यानंतर अगोदर पहिलं चाक कुंभाराचं तयार झालं, त्यानंतर बैलगाडीचं चाक तयार झालं आणि मानवाची उत्क्रांती तिथं झाली.